अरे बापरे, पाणीच कणा गेलाय. पहिले कशी कापसासारखी होतीस, आता तू नुसती म्हशी सारखी झाली. पहिलं बसायला शिका. कापसासारखी होते म्हणी आणि आता म्हशी सारखी झाली. आठवतं का आपल्या पहिल्या लग्नाची पहिली रात्र? काय बोलतोय? चावड रे चावड नुसता, आणि ही पार्टी पण चावड. अहो, पहिल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुमच्या मित्रांनी मला उचलायला लावला नाही. फक्त मला 100 मीटर चाला, पण नाही, ते पण जमलं नाही तुम्हाला. शेट, सोडा ते. दमला असा. हो, चांगलं तू. बर, पाणी द्या मला. काय दिवस आले देवा, नुसता चोरूचा गुलाम झालोय मी. म्हातारीने नुसतं परेशान करून सोडलं या. ऐकू येते, जावा जावा जा. नुसतं माझ्या मागे मागे फिरायचं. लावून खाऊ म्हणायचे, कावळ्यासारखं काळा. आज एक महत्वाचा क्षण आहे माझ्या लग्नाचा, म्हणजे यांच्या बरोबरचो 25वा वाढदिवस. यांच्या लक्षात आहे का नाही ते पण मला माहिती नाही. सकाळपासून मला एकदा सुद्धा यांनी काही बोलले नाही. मला वाटतं विसरूनच गेले. तरी बघूया काय आठवतं का. आले ना, बोलू नका. काय हो, तुम्हाला माहितीये का आज काय आहे? आज काय? आठवा आठवा. आज खरंच काय? तुम्हाला काही आठवतंय का आज? हा बरोबर बरोबर, आज तुझा वाढदिवस ना. हा का नोव्हेंबरचा महिना आहे का? माझा वाढदिवस गेल्या महिन्यात झाला ना. परत परत कसा वाढदिवस येतो परत महिन्यात? सोडा. आठवलं आठवलं. हा, आज तुझ्या बहिणीचा वाढदिवस ना. मान्य आहे, बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षानं मोठी. आणि आता तरी तुम्ही तिचा विचार सोडा. काय म्हणतो नाही. बरं, तुम्ही मला पाणी आणायला गेला होता. वा, तुम्ही पाणी आणायला गेला होता का? काय मी करायचं? डोकर आहे का तुझा पाणी आणायला? आवाज नीचे. मी प्रेमाने रिक्वेस्ट करते की पाणी आण. चालव. बरं आणतो अश्विन. तुला माहितीये ना की मला हृदयाचा त्रास आहे म्हणून. नाटक करतो. बरं आणतो. बघितलं, पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटला ना, त्यावेळी मी नुसतं ज्या वस्तूकडे बघितलं तर लगेच आणून द्यायचा. मी इकडे बघितलं तर आणून देऊ का प्रिय तुला? मला का माऊ म्हणायचा ना, मी त्याला काऊ म्हणायची. इकडे बघितलं की आणून देऊ का? मी आईस म्हणलं की क्रीम आणायचा, चॉक म्हणलं की लेट आणायचा. माझं ग्रॅज्युएशन कसं पुण्यातच आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा मी पुण्यातलं सगळ्यात चांगलं MBAचं कॉलेज निवडलं. ओळखलं ना तू? काय ग बाई, पोर फार हुशार आहे तिथली. तर त्या कॉलेजमधली निम्मी मुलं माझ्या मागं होती. आजही मला आठवतंय, मुली नव्हत्याच ना तशा. आणि मुलीच्या मागे मुली कधी असतील का? तर मँगो, तर चिन्मय सुद्धा, समजा. आणि बाबा, जर त्या बाबाचा एक डोळा व्यवस्थित असताना तर त्याला मी माझ्या माझा आवडता खेळ फुटबॉल. उदयन विजयन 2012 मला आठवतं गुंज मध्ये ना यारा हो यारा गाणं केलं. मला वाटतं आता स्टेजवर जावं आणि त्यांच्याबरोबर नाचावं, पण तोपर्यंत हे फिरणं पडलेलं ना माझ्या गळ्यात. तसं हे पण काही वाईट नव्हतं. हे तसं रजनीकांत सारखंच दिसायचं. फार छान होतं. तुम्हाला बघायचे का माझ्या फ्लॅशबॅकचे दिवस, कॉलेजचे दिवस?
चला तुम्हाला दाखवतेच मी. आयटम भारी दिसतोय, पटवा लागेल. हॅलो, एक्सक्यूज मी. मी काय रजनीकांत वगैरे नाही. ओके ठीक आहे. एक्सक्यूज मी, तुम्हाला इकडे ते मुंबा, हा त्याचं आठवलं, मुंबा नावाचं एमबीएचं कॉलेज माहिती आहे का? अख्ख्या पुण्यामध्ये MBAचं एकच चांगलं कॉलेज. कुठलं? आणि आपली पदस्पर्श ज्या जमिनीवर आहेत ना, अच्छा अच्छा. हा ती कुंभाचीच. हो, त्यामुळे शब्द जरा सांभाळून घ्या. कुंभाला कुंभा. हॅलो, एक्सक्यूज मी, परत काय आहे? तुम्हाला ती कुंभाची सी डिव्हिजन माहिती आहे का? बस की रे. बरं, चला माझ्या बरोबर चला आपण शोधू. ठीक आहे चालेल.
माझी कॉलेजची दिवस गेली. त्यानं मला पळवून नेलं आणि आम्ही लग्न पण केलं. पण आता आज 25 वर्ष झाली, हे सगळं विसरलं. आता बघा, याला नुसतं मी पाणी आणायला पाठवलंय, तर पाणी आणतोय का पाणी बनवतोय काय माहिती. काऊ आलो का चिऊ? ढोसलं. परमेश्वरा बघ कसा बोलतो रे हा. मला आता बस झालं. मला याच्याबरोबर काय जगायची इच्छा पण नाही. काय त्या परमेश्वराशी नुसती भांडत असले, मी काय कमी पडलो होतो? खरंच तू आता मला कमी पडलायस. 25 वर्ष झाली तुझ्या बरोबर राहून, तरी तू आता मला नकोस झालायस. आता मला त्या परमेश्वराला जाब विचारायला पाहिजे. हे तुला काही प्रॉब्लेम आहे का माझ्यापासून? प्रॉब्लेम हा आहे की तू एक पुरुष आहेस. प्रॉब्लेम हा आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. पण नाही, तुझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मी. आणि तुला वाटतं की मी तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अरे आता काय तू बघा, हा सेलिब्रेट करतोय नुसता. आपण कसं बघतो, प्रेम असतं एक जोडपं आणि एका जोडीमध्ये एक प्रेम, एक प्रेमिका एकमेकांवर जळत असतात का? नाही, एकमेकांवर मरत असतात आणि एकमेकांसाठी काहीही करतात एकदम. पण इथं मात्र वेगळंच. इथं मी नुसतं झटपटते, हा नुसतं मजा मारतोय. काय करतोय आणि काय ह्याला माझं हे शुभेच्छेसाठी नाही करत काय. ह्याच्यासाठी मी ह्याच्या बापाचा, आईचा, काकाचा, मामाचा बॉसचा बड्डे कोण लक्षात ठेवतो का? मी ठेवला. पण त्याच्या वेळेला मिळालं काय? प्रमोशन. तरी माझी किंमत नाही. खरी चूक आहे ना ही या हिंदी मूवीची आहे. हिंदी मूवी मध्ये कसं दाखवतात, एक जोडपं एकत्र येतं, प्रेम करतं, लग्न करतं, मूवी फिनिश. त्यानंतर काय होतं कुणाला माहितीये का? त्यानंतर काय होतं? पोरींनो, या समाजामध्ये एक सुद्धा समाधानी पुरुष नाही. समाधानी पुरुष नावाची कन्सेप्टच नाही. पुरुषांच्या नजरा विचित्र. या पुरुषांच्या नजरा तर PhD करताय. यांच्यामुळं मी गेल्या 25 वर्षात 10 मोलकरणी बदलल्या हो. आणि भाजीवाले पण कायदा मान्य केला माहितीये तुम्हाला. स्त्री पुरुष सोडून द्या, आता आधुनिक व्हा. मी गडले, तुम्ही फसू नका. खरंच दमले. एवढं बोलायच्या नादात माझा दिसला मला परमेश्वर. आला यमदूत आला. चिऊ अरे हात लावू मला काऊ. चिऊ, मी तुझ्या आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरेन का ग चिऊ? म्हणजे 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 खरंच तुला लक्षात होतं काऊ? हो का चिऊ? बाप रे. म्हाताऱ्याला कुठलं फेसबुक. टँगो आणि चिन्मय. काऊ काय चाललंय आज तुझं? सांग ना. अगं चिऊ, हे बघ मी तुझ्यासाठी केक आणि एक साडी आणली. जा बरं बघून साडी बदलून ये तू. तुला माहितीये मला हा केक आवडतो. साडी आत्ताच घालून आली. पण मी कसा विसरणार तिचा वाढदिवस? आमच्या लग्नाला आज इतकी वर्ष झाली. पण तुम्हाला आठवतंय, माझा आज एक प्लॅन आहे. तिला अशी एक रिंग मी तिच्या पहिल्या डेटिंग वरही दिली होती. माझी ही चिऊ म्हणून खूप प्रेमळ आहे हो. काय बोलताय, भांडणं? अहो भांडणं कोणत्याच रुपयात चालत नाही हो. तशी ही चिऊ खूपच प्रेमळ आहे. आणि तुम्हाला आठवतं, हे बायका ना अशाच उशीर लावणार यायला. तोपर्यंत आपण आराम करत बसतो. मला तसं दमस्त डॅड, माझ्या मागं काहीतरी चालू दिसतंय हा तुझं. काय का विसरलाच ना आज काय म्हणून? एक मिनिट थांबा.
आज 12/12/12 तर नाही, माझा बर्थडे झाला, माझ्या गर्लफ्रेंड हा खरंच विसरलो काय. बाळ, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस बाळ. डॅड, भानावर रे जरा. तुला माहिती आहे आईला देवाघरी जाऊन आज 15 वर्ष झाले. आजही मला तो दिवस आठवतो. मला शाळेला सोडायला म्हणून आलेली ती अशी हात वर करत होती आणि मी तिला म्हणत होतो आई मला सोडून जाऊ नको आज, पण नाही. आणि त्या ट्रकने घात केला खरंच. आणि डॅड मला वाटतं सगळं तुझ्यामुळे. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव सोडला, अधुरी हीच ती कहाणी. हाच तो डाव, हीच ती कहाणी. तुझी आई चांगलीची कळी होती, क्षणभर उमलली आणि सुगंध पसरून निघून गेली. तो सुगंध आता मनावर पसरला, मनातून जिभेवर आलाय, जिभेतून आयुष्यात उतरलाय. आयुष्यात जर कोणाची साथ असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. पण मला कोणाची आठवण आहे ना, मला पण साथ आहे तुझ्याबरोबर जगलेल्या आठवणींची, तुझ्या बरोबर जगलेल्या क्षणांची. अश्विनी, तुला आठवतं अश्विनी, तू नेहमी म्हणायचीस आपल्या घरात एक झोपाळा असावा आणि त्या झोपाळ्यावर मी उशिरा येईपर्यंत तू मंद प्रकाशात माझी वाट बघितलेली असते. पण काय करणार अश्विनी, मला तो वाट बघणारा कोणी भेटलंच नाही. तुला आठवतं अश्विनी, तू नेहमी म्हणायचीस की आपल्या घरात एक भातुकलीचं घर असेल, त्या घर आपल्याला वाटावं तसं आपण तो खेळ मांडावा, आपल्याला वाटेल तसा तो खेळ सजवावा. पण अश्विनी, खेळ सजवणं दूर, पण तू कायमच उधळून गेलीस. पण मी काय करणार अश्विनी, तुझ्या पण आठवणी जगतोय मी, तो जगतोय प्रत्येक क्षण. तुझ्या मनाला आलीस आणि तुझ्या मनाला तू निघून गेलीस, पण मी जगतोय. वी हॅव नो फ्युचर टुगेदर बट आय हॅड पास्ट, आणि तो माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ नाही शकत. डॅड, सॉरी. मला खरंच तुमचं प्रेम, ऍक्च्युली आमची पण चूक नाही, तुझी पण चूक नाही. या पिढीला खरंच प्रेम म्हणजे काय माहिती नाही. पण ठीक आहे, सोड. आपण कशाला सेंटेन इमोशनल होतोय. पण कुठे आहे तुला वाटते नाही कसं आहे? बोलो ना, मला पण बघायचं आहे. कुठे आहे? बघायचंय तुला अश्विनी? ती बघ. हा, अरे वा अश्विनी, ये इकडे बाई. अरे वा, आली बघ आई. अरे म्हणून ना तिकडे नाही अश्विनी, इकडे अश्विनी आहे. इकडे नाही अश्विनी. अरे ग्रीन साडीमध्ये काय दिसते आहे? अरे आज आईने ग्रीन साडी नाही लाल साडी घातली आहे. ही बघ, ये अश्विनी ये. ठीक आहे. तुला बटर केक आवडतो?